हॅलो फ्रेंड्स, हे बघा मी हा जो ब्लाऊज शिवलेला आहे ते तुम्हाला दाखवते। हे पूर्ण असं हे स्लीवचं डिझाइन होतं आणि ते मी फ्रंट साईडला घेतलेलं आहे। जे बॅक साईडचं आहे डिझाइन ते बॅक साईडलाच पूर्ण ठेवलेलं आहे, कारण या कस्टमरला बॅक हुक नको होते, फ्रंट साईडला हुक पाहिजे होते, त्याच्यामुळे मी पूर्ण ही बॅक साईडला डिझाइन घेतलेली आहे। पण ह्या ज्या स्लीव्ज आहे ह्या स्लीव्ज करायच्या होत्या, त्याच्यामुळे जी स्लीवची डिझाइन म्हणजे जी फ्रंट साईडला मी जी घेतलेली आहे ही स्लीवची डिझाइन ही स्लीव्जला मला करता येणार नव्हती, कारण आतमध्ये ही स्लीव जी आहे ही प्लेन घ्यायची होती मला स्लीव्ज। हे बघा ही छोटी जी स्लीव्ज केलेली आहे ही प्लेन घ्यायची होती मला स्लीव्ज, त्याच्यामुळं मी जे डिझाइन होतं ते मी फ्रंट साईडला या पार्टमध्ये घेतलेलं आहे, दोन्ही पार्टला, त्यामुळे ह्याला छान शो आलेला आहे आणि ह्याचा गोटसुद्धा सुंदर आलेला आहे। बघा हा प्रिन्स कटचा ब्लाऊज आहे, खूप छान, खूप छोटं माप आहे पण खूप सुंदर झालेला आहे हा ब्लाऊज। ह्या ज्या स्लीव्ज आहेत ते आत्ता सध्या ट्रेंडिंगला आहेत। हा एंगेजमेंटचा ब्लाऊज आहे, नवरीचा ब्लाऊज आहे आणि तिला असा फक्त स्लीव्जमध्येच डिझाइन हवी होती, बॅक साईडला तर काय पूर्ण पॅच आल्यामुळे काहीच करू शकत नव्हतं। इथे जरी काही केलं तरी इथं पूर्ण प्लेन भाग होता, त्याच्यामुळे इथे डिझाइन करू शकत नव्हतो, म्हणून आहे असं सिंपल गळा घेतलेला आहे। याला लटकन असे दिलेले आहेत, 2 पदरमध्ये लटकन केलेले आहेत मी, छान असे लटकन 3-3चे केलेले आहेत। आणि ही जी स्लीव्ज आहे ह्याला ही अशी पूर्ण लेस लावलेली आहे। ही लेस तुम्हाला दुकानात मिळते, साधारणतः आमच्या इथे 130 रुपये मीटर आहे, तर मला ह्या स्लीव्जला पाऊण मीटर लागलेले आहे। तर तुम्हाला हा ब्लाऊज कसा वाटला हे मला नक्की कमेंटद्वारे सांगा। थँक्यू व्हेरी मच।